नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण गांधी युगाबाबत जी काही महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती जाणून घेणार आहोत। बऱ्याचदा या घटकावर परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला विचारले जातात आणि हे कसे नेमके सोडवायचे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी बघा, कंबाईनची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी आपण कंबाईन लक्ष्य बॅच 2024 जी आहे त्या ठिकाणी सुरू केली आहे। ज्या बॅचची फी जर आपण बघितलं 2999 आहे, मात्र सध्या डिस्काउंट जे आहे ते आपण आपलं सुरू आहे, त्यामुळे ही तुम्हाला 1499 मध्ये भेटून जाईल। आणि या बॅच मध्ये लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, टेस्ट सिरीज असतील किंवा नोट्स असतील सगळं तुम्हाला या बॅच मध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यासाठी तुमचा जो काही स्कोर आहे परीक्षेतला निश्चित वाढण्यासाठी बॅच तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे। त्यानंतर पुढे जाऊयात बघा, जे विद्यार्थी इकडे ज्यांना 2025 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी तयारी करतायत किंवा येणाऱ्या 2024 च्या राज्य पूर्व परीक्षेसाठी तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे बॅचेस आहेत। बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी आपण एक बॅच सुरू केलेली आहे, ज्यामध्ये 999 रुपये या बॅचची फी असणार आहे। रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, टेस्ट सिरीज असतील, सगळं तुम्हाला भेटून जाईल। त्यानंतर जर आपण बघितलं एनसीईआरटी ची बॅच आहे, स्पेशल स्टेट बोर्डची बॅच असेल। जर तुम्हाला हे सगळे एकत्रितच हवं असेल तर आपल्याकडे राज्यसेवा फाउंडेशन बॅच सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे। बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सगळं तुम्हाला कव्हर केलं जाणार आहे। या सगळ्या बॅचेस ज्या आहेत त्या कुठे भेटतील तर आपला अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन आहे, त्यावर तुम्हाला हे बॅचेस जे आहेत ते भेटून जातील। अधिक इन्फॉर्मेशन खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यावर तुम्ही कॉल करून अधिक इन्फॉर्मेशन घेऊ शकता। आता सुरुवात करूयात गांधी युगाला। गांधी युगाबाबत ज्या काही महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन आहेत त्या आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। मुळातच हा जो काही टॉपिक आहे किंवा हा जो काही घटक आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की यावर वारंवार परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला विचारले गेलेले आहेत, तेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत। एक डेमो लेक्चर असेल, बॅच मध्ये आपण कशा पद्धतीने शिकवतो हे तुम्हाला या ठिकाणी कळून जाईल। ओके, तर सुरुवात करूयात। बघा, थोडक्यामध्ये जर आपण बघितलं तर जे काही गांधीजींचं जे काही सुरुवातीचं जीवन आहे त्याविषयी आपण बघूयात। नेमकं जन्म वगैरे कुठं झाला हे थोडक्यामध्ये बघूयात, आपल्याला माहिती असतं मात्र तरी सुद्धा बघूयात। ठीक आहे, गांधीजींचा जन्म जर आपण बघितला तर 2 ऑक्टोबर 1869 मध्ये गुजरात मधल्या पोरबंदर या ठिकाणी महात्मा गांधींचा जो काही जन्म आहे तो झालेला होता। मग आता जिथलं प्राथमिक शिक्षण वगैरे जे आहे त्यांचं इथंच झालेलं होतं भारतामध्ये। त्यानंतर जर आपण बघितलं त्यांना काय व्हायचं होतं, बॅरिस्टर बनायचं होतं, वकील बनायचं होतं। त्यासाठी त्यांनी कुठे गेले होते, मग इंग्लंडला त्या ठिकाणी गेलेले आहेत। यस, मग इंग्लंडमध्ये जी काही त्यांची बॅरिस्टरची एक्झाम वगैरे आहे किंवा वकील बनून ते भारतामध्ये आले। 1892 ला वगैरे ते भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी काय केलं होतं, आपला वकिली व्यवसाय जो आहे तो भारतामध्ये सुरू केलेला होता। मग वकिली व्यवसाय सुरू केल्यानंतर ते एक नामांकित वकील होते, लक्षात ठेवायचे। सगळ्यांना जर आपण बघितलं तर त्यांची काही वकिली आहे किंवा वकिलीमधून जे काही ते केस लढवलेले होते ते केस त्यांनी जिंकलेले होते, त्यामुळे त्यांची ख्याती जी आहे ती बऱ्यापैकी पसरलेली होती। आणि अशातच एक दादा अब्दुल्ला नावाचे दक्षिण आफ्रिकेतले जे काही व्यापारी आहेत त्यांनी काय केलं होतं, तर त्यांचा दक्षिण आफ्रिकेतला खटला लढवण्यासाठी महात्मा गांधींना दक्षिण आफ्रिकेमध्ये त्या ठिकाणी बोलवून घेतलेला आहे। ठीक आहे, मग त्यानुसार 1893 मध्ये, यस लक्षात घ्यायचं, 1893 मध्ये महात्मा गांधीजी जे आहेत या दादा अब्दुल्ला नावाच्या व्यक्तीने, यस लक्षात घ्यायचं, दादा अब्दुल्ला नावाचा जो काही व्यक्ती होता त्या व्यक्तीने काय केलं होतं, तर महात्मा गांधींना दक्षिण आफ्रिकेमध्ये त्या ठिकाणी बोलून घेतलेलं होतं। लक्षात ठेवायचं, दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांना बोलून घेतलं आणि तिथं बोलून घेतल्यानंतर ते जे काही त्याचा तिथला खटला होता तो कोणी लढवायला घेतलेला होता, तर महात्मा गांधी यांनी त्या ठिकाणी लढवायला घेतलेला होता। लक्षात घ्यायचं। ठीक आहे, मग आता महात्मा गांधी जे आहेत ते ट्रेननी त्यांनी प्रवास करायला सुरुवात केलेलं होतं। ठीक आहे, जर आपण बघितलं तर इथून भारतामधून ते एका जहाजामध्ये बसून त्या ठिकाणी जे काही डर्बन नावाचं शहर आहे दक्षिण आफ्रिकेमधलं तिथं ते उतरले। तिथून ते जे काही अजून एक त्यांचं काही मेन ठिकाण होतं जिथं त्यांना पोहोचायचं होतं, तिथं त्यांना ट्रेननी जायचं होतं। मग त्या ट्रेनचा जो काही प्रवास आहे तो त्यांना करायचा होता आणि त्या ट्रेनचं फर्स्ट क्लासचं जे काही तिकीट आहे ते महात्मा गांधीजींकडे होतं आणि त्यानुसार ते जे आहे त्या ट्रेनमध्ये त्या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र ते ज्या वेळेस ट्रेनमध्ये बसलेले होते आणि फर्स्ट क्लासचं तिकीट होतं ते त्यांच्या सीटवर जाऊन बसले। मग तिथले जे काही गोरे लोक आहेत, ठीक आहे, तिथले जे काही त्या ट्रेनमधले गोरे लोक आहेत त्यांचे सहकारी होते प्रवासामध्ये, त्यांना हे अजिबात पटलेले नव्हतं, कारण की जे काही कृष्णवर्णीय लोक आहेत त्यांना ते गुलामासारखं त्या ठिकाणी वागणूक द्यायचे। त्यांचं जे काही जर आपण बघितलं तर वेगवेगळे जे काही निर्बंध आहेत किंवा बंधनं जी आहेत या कृष्णवर्णीय लोकांवर त्या ठिकाणी होते। म्हणून ज्या वेळेस महात्मा गांधीजी त्यांना फर्स्ट क्लासमध्ये दिसले त्यावेळेस त्यांचं जे डोकं आहे त्या गोऱ्या लोकांचं सरकलं। त्यांनी गांधीजींना थर्ड क्लास डब्यामध्ये जाऊन बसा असं त्या ठिकाणी सांगितलं होतं, मात्र गांधीजींनी नकार दिला होता की माझ्याकडे फर्स्ट क्लासचं तिकीट आहे आणि मी का थर्ड क्लासमध्ये जाऊन त्या ठिकाणी बसू। त्यामुळे त्यांनी काय केलं होतं,
तर त्या ठिकाणी याला विरोध जो आहे तो केलेला होता. मात्र ज्या वेळेस ट्रेन पुढच्या स्टेशनवर थांबली त्यावेळेस मात्र महात्मा गांधींच्या सामानासहित महात्मा गांधींना काय करण्यात आलं होतं, ट्रेन मधून काढून टाकण्यात आलेलं होतं. ठीक आहे. मग रात्रभर त्यांना या स्टेशनवर थंडीमध्ये त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर रात्र जी आहे ती काढावी लागली होती. आणि त्याच रात्री त्यांनी ठरवलं होतं की आपल्या सहित इतर जे काही इथले कृष्णवर्णीय लोक असतील किंवा भारतीय कामगार असतील यांना आपल्याला काय करायचं आहे तर न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि मग इथूनच खऱ्या अर्थानं काय झालं होतं, जो काही टर्निंग पॉइंट आहे गांधीजींच्या जीवनातला त्याला आपण या ठिकाणी समजू शकतो. ठीक आहे. कारण की या ट्रेन मधून ज्यावेळेस त्यांना उतरवण्यात आलं होतं त्यांच्यासोबत जे काही वर्तन इथं करण्यात आलं होतं ते खूप गांधीजींना हर्ट करणारं होतं. आणि त्यानुसार मग गांधींनी जे काही पुढचं आयुष्य आहे ते लोकांच्या सेवेसाठी किंवा जे काही जोखड आहे ब्रिटिशांचं त्यातून मुक्त करण्यासाठी जे काही प्रयत्न आहे ते केलेले आपल्याला पाहायला मिळतात. ओके. मग त्यानुसार इथले जे काही कृष्णवर्णीय लोक आहेत त्यांच्या हक्कासाठी आणि भारतीय लोकांच्या हक्कांसाठी किंवा त्यांना जो काही न्याय आहे तो मिळवून देण्यासाठी गांधींनी प्रयत्न करायला सुरुवात केली होती. बघा, घटना महत्वाच्या असतात, इतिहासामध्ये घटना महत्वाच्या असतात आणि त्याचबरोबर ही घटना सुद्धा एक इतिहासाला कलाटणी देणारी घटना आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग पुढच्या काळात बघा, फक्त ते कशासाठी गेले होते, वकिली करण्यासाठी गेलेले होते. तो जो काही खटला आहे तो त्यांना त्या ठिकाणी निकालात काढायचा होता. मात्र या घटनेमुळे ते तिथे 21 वर्ष राहिलेले आहेत. लक्षात घ्या, महात्मा गांधी 1993 ला गेले आणि आले कधी तर 1915 ला त्या ठिकाणी ते भारतामध्ये आले होते. जवळपास 21 वर्ष जे काही त्यांचं वास्तव्य आहे ते आपल्याला कुठं पाहायला मिळतं तर इकडे या दक्षिण आफ्रिकेमध्ये पाहायला मिळतं. ओके. तर या बाबी महत्वाच्या आहेत. गोऱ्या राजवटीमार्फत आफ्रिकेतील कृष्णवर्णीय लोकांवर व भारतीय रहिवाशांवर अन्याय आणि जुलूम त्या ठिकाणी सतत होत होता आणि हे लोकांना सहन करावं लागत होतं कारण की इथली जी काही पॉवर आहे या गोरा लोकांकडे होती. त्यानंतर बघा, तेथे भारतीय कामगार आणि व्यापाऱ्यांना मतदानाचा हक्क नव्हता. त्यांना नोंदणी करून पोल टॅक्स त्या ठिकाणी भरावा लागायचा. हे सगळे जे काही बाबी आहेत हे कशा होत्या, अन्याय करणाऱ्या बाबी होत्या. मग पुढे जाऊयात आपण. पुढे बघा, त्यांना आता हे जे काही तिथले कृष्णवर्णीय लोक असतील किंवा भारतीय लोक असतील त्यांना काही नियम जे आहेत ते ठरवून दिले होते. मग काय होतं तर बघा, त्यांना ठराविक ठिकाणीच राहण्याचा अधिकार होता. हा भाग गर्दीचा आणि अस्वच्छ त्या ठिकाणी असायचा कारण की ठराविक ठिकाणी जर तुम्हाला राहायला सांगितलं, मग एवढे सारे कृष्णवर्णीय लोक आहेत, एवढे सारे भारतीय कामगार आहेत, मग तिकडे एकदम पूर्णपणे दाटीवाटी झालेली होती. मग जिथं दाटीवाटी असते तिथं अस्वच्छता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि गर्दीचा तो भाग होता. त्यामुळं हे एक अन्याय बाब जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते. दक्षिण आफ्रिकन वसाहतीमध्ये आशियाई व आफ्रिकन लोकांना रात्री 9 वाजल्यानंतर घराबाहेर पडण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. ठीक आहे. कारण की यांच्याकडे जे आहे ते तुच्छ नजरेने जे आहे ते पाहिलं जायचं, कमी समजलं जायचं, खालच्या दर्जाचे त्या ठिकाणी समजले जायचं आणि यांना रात्री 9 नंतर घराच्या बाहेर पडण्याचा सुद्धा त्या ठिकाणी अधिकार नव्हता. तसेच रात्री त्यांना किंवा सार्वजनिक जे काही फुटपाथ आहे त्या सार्वजनिक फुटपाथावरून सुद्धा चालण्याचा अधिकार जो आहे तो या गोऱ्या लोकांनी दिलेला नव्हता. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सार्वजनिक फुटपाथ वापरण्यास सुद्धा त्यांना काय करण्यात आली होती तर बंदी आणण्यात आलेली होती. मग हे जे काही होणारा अन्याय आहे किंवा हा जो काही होणारा त्यांच्यावर जुलूम आहे यावरच जर आपण बघितलं, न्याय मिळवून देण्यासाठी या जोखडातून बाहेर काढण्यासाठी गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये काय केले होते, त्यांच्या सत्याचे प्रयोग केलेले आहेत. ठीक आहे. मग यामध्ये सुद्धा 2 टप्पे आपल्याला पाहायला मिळतात. पुढे आपण पाहूयात की ते कोणते 2 टप्पे होते. ठीक आहे. बघा, 1893 ते 1914 दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील वंशवादी अधिकाऱ्याच्या विरोधात महात्मा गांधींनी काय केला होता तर लढा उभारलेला होता. मग दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या कार्याचे 2 टप्पे पडतात किंवा त्यांच्या लढ्याचे 2 टप्पे पडतात. पहिला टप्पा कोणता आहे तर मवाळ टप्पा आहे. मवाळ टप्प्याचा जो काही कालखंड आहे तो काय आहे तर 1894 ते 1906 हा जो काही कालखंड आहे या कालखंडामध्ये त्यांनी मवाळ मार्गाचा अवलंब केलेला होता. ठीक आहे. म्हणजे सनदशीर मार्गाचा त्यांनी अवलंब केला होता. अर्ज विनंत्या करायचे त्या ठिकाणी सनदशीर मार्गाने आपल्या जे काही मागण्या आहेत ते या गोऱ्या लोकांकडे त्या ठिकाणी मांडायचे. मात्र त्यातून काहीही साध्य झालं नाही. म्हणून त्यांनी काय केलं होतं तर या जे काही जहाल किंवा कायदेभंगाचा जो काही टप्पा आपण म्हणू शकतो तो त्यांनी निवडलेला होता. बघा. ठीक आहे. अक्रिय प्रतिकार किंवा सविनय कायदेभंगाचा जो काही टप्पा आहे तो त्यांच्या जीवनातला जर आपण बघितला तर 1906 ते 1914 या काळामध्ये त्यांनी काय केलं होतं तर दक्षिण आफ्रिकेमध्ये सविनय कायदेभंगाचा जो काही वापर आहे तो त्या ठिकाणी करायला सुरुवात केली होती. ब्रिटिशांविरोधामध्ये जे काही कायद्याचे भंग आहे ते त्यांनी करायला सुरुवात केले होते. जे काही वेगवेगळे कायदे आहेत ब्रिटिशांचे ते मोडायला सुरुवात केले होते आणि त्यानुसार इथल्या लोकांना त्यांनी काय केलं होतं मग न्याय मिळवून दिला होता. ठीक आहे. तर लक्षात घ्यायचं आहे या कालावधी दरम्यान हे 2 टप्पे महत्वाचे आहेत. पहिला टप्पा होता मवाळ टप्पा आणि दुसरा टप्पा आपल्याला सविनय कायदेभंगाचा टप्पा जो आहे त्या ठिकाणी सांगता
येतो. मग आता हे सगळं झालेलं होतं, तिथल्या लोकांना त्यांनी न्याय मिळवून दिलेला होता आणि न्याय मिळवून दिल्यानंतर जर आपण बघितलं ते 9 जानेवारी तारीख तुम्हाला सर्वांना माहिती असेल, 9 जानेवारी 1915 साली कुठे आलेले होते तर भारतामध्ये आलेले होते. त्यांना भारतात येण्याची विनंती कोणी केली होती तर गोपाळकृष्ण गोखले. ठीक आहे, गोपाळकृष्ण गोखले यांनी काय केलेलं होतं तर लक्षात घ्या, महात्मा गांधींना भारतात येण्याची विनंती केली होती. गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे काय होते, राजकीय गुरु होते, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, राजकीय गुरु होते आणि त्यानुसार आपल्या गुरुच्या विनंतीला मान देऊन गांधीजी जे आहेत ते 9 जानेवारी 1915 साली कुठे आले होते तर भारतात आलेले होते. आणि हा जो काही दिवस आहे 9 जानेवारी तो आपल्याकडे काय म्हणून साजरा केला जातो, प्रवासी भारतीय दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो 9 जानेवारी दिवस. ठीक आहे, तर आता मुळात ज्या वेळेस आता गांधीजींचं जर आपण बघितलं तर तिथले जे काही त्यांचे प्रयोग होते किंवा त्यांचा जो काही सत्याग्रहाचा लढा होता, कायदेभंगाच्या जे काही चळवळी होत्या, त्या भारतीय वृत्तपत्र जे आहेत त्या वृत्तपत्रामध्ये सुद्धा ह्या बातम्या ज्या आहेत त्या ठिकाणी प्रकाशित व्हायच्या. आणि त्यामुळे महात्मा गांधी जे आहेत यांच्याविषयी जी काही माहिती आहे ती सगळ्या भारतीय नेत्यांना त्या ठिकाणी झाली होती. ज्यावेळेस जे काही सगळ्यांना ज्या लोकांपर्यंत वृत्तपत्र जात होतं त्या सगळ्या लोकांना गांधीजी जे आहेत ते माहिती झाले होते, त्यांचं काम माहिती झालं होतं. आणि त्यानुसार जर आपण बघितलं ज्यावेळेस गोखले तिथं पोहोचले होते आणि त्यांनी भारतामध्ये ज्या काही ब्रिटिशांची चाललेली जी काही राजवट आहे याविषयीची माहिती गांधींना दिलेली होती आणि त्यानुसार विनंती केली होती की भारतीय लोकांना सुद्धा अशा जोखडातून मुक्त करण्यासाठी तुमची गरज या ठिकाणी आहे आणि त्यानुसार तुम्ही काय करा, भारतामध्ये या. मात्र भारतामध्ये आल्यानंतर तुम्ही लगेचच या चळवळीला सुरुवात करू नका किंवा तुमच्या या प्रयोगांना सुरुवात करू नका, हा संदेश सुद्धा गोखलेंनी त्या ठिकाणी गांधींना दिला होता. मग त्यानुसार 1915 मध्ये गांधीजी भारतात आले आणि भारतात येऊन लगेचच ते कोणत्याही चळवळीमध्ये सहभागी झाले नव्हते किंवा काँग्रेसमध्ये सहभागी झाले नव्हते किंवा त्यावेळेस आपण बघितलं तर पुढच्या काळामध्ये जी काही होमरूल चळवळ वगैरे त्या ठिकाणी सुरू झालेली होती ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी आपला सहभाग जो आहे तो घेतलेला नव्हता. मग ते 1915 ते 1916 हा एक वर्षभर जे आहेत त्यांनी पूर्णपणे भारत भ्रमण केलं होतं. आणि मग इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, त्यांच्या समस्या अडचणी ज्या आहेत, कामगारांचे जे काही प्रश्न असतील, गिरणी कामगारांचे असतील किंवा शेतमजुरांचे असतील, या सगळ्यांचे त्यांनी जे काही प्रश्न आहेत ते समजून घेतले, खेडोपाड्याने त्या ठिकाणी फिरले आणि त्यानंतर मग पुढच्या काळामध्ये त्यांनी काय केलं होतं, आपल्या या प्रयोगाला सुरुवात केली होती. मग तत्पूर्वी जर आपण बघितलं तर एक लखनौचं अधिवेशन होतं 1916 साली आणि त्या अधिवेशनामध्ये एक राजकुमार शुक्ला नावाची काही व्यक्ती आहेत, एक नीळ उत्पादक शेतकरी आपण त्यांना म्हणू शकतो बिहारमधले, ते गांधीजींना सतत त्या ठिकाणी भेटायचे आणि इथल्या शेतकऱ्यांना तुम्ही न्याय मिळवून द्या हे सतत त्या ठिकाणी गांधींना सांगायचे. मात्र गांधींनी त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं होतं. कालांतराने जे काही राजकुमार शुक्ला आहे ते सतत गांधींना त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा जे आहे ते करत राहायचे किंवा या प्रश्नाकडे तुम्ही लक्ष द्या हे सतत त्या ठिकाणी सांगायचे. मग असं जे काही अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये गांधीजींसोबत विशेष चर्चा झाल्या आणि गांधींनी त्यांची जी काही विनंती आहे ती त्या ठिकाणी मान्य केलेली होती. ठीक आहे, 1916चं लखनौ अधिवेशन आहे आणि राजकुमार शुक्ला नावाचे व्यक्ती आहेत, लक्षात घ्या. पुढे बघा, 10 एप्रिल 1917 रोजी गांधीजींनी बिहारमधील चंपारण्य जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या मोतीहारी या ठिकाणी सत्याग्रह जो आहे तो त्या ठिकाणी करायला सुरुवात केली होती. मग त्यासोबत जर आपण बघितलं महात्मा गांधींसोबत खूप सारे जे काही महत्वाचे व्यक्ती आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि हे सगळे जे आहेत ते या बिहारमधल्या चंपारण्य हा जो काही जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये जाऊन पोहोचले आणि तिथं त्या ठिकाणी त्यांनी हा जो काही सविनय कायदेभंगाचा प्रयोग आहे तो करायला त्या ठिकाणी सुरुवात केलं होतं. आता मुळात जर आपण बघितलं ते ज्यावेळेस या चंपारण्य जिल्ह्यामध्ये पोहोचले त्यावेळेस तिथला जो काही प्रमुख होता त्या प्रमुखाने काय केलं होतं, गांधींना जिल्हा सोडून जायला सांगितलेलं होतं. मात्र गांधींनी काय केलं होतं, त्या आदेशाचा निषेध केला होता आणि त्यांनी तो जिल्हा सोडून जायला नकार दिला होता. आता आधी जर आपण बघितलं लोकमान्य टिळक असतील किंवा इतर जे काही महत्वाचे त्या काळामधले नेते होते ते काय करायचे तर त्यांना ज्यावेळेस ब्रिटिश सांगायचे की तुम्ही हा जिल्हा सोडून जा त्यावेळेस ते काय करायचे, त्यांच्या आदेशाचा निषेध करायचे, मात्र तो जिल्हा सोडून त्या ठिकाणी जायचं. मात्र गांधींनी काय केलं होतं तर एकतर आदेशाचा निषेध सुद्धा केला होता आणि जिल्हा सोडून जायला नकार दिला होता. म्हणून महात्मा गांधीजींचा हा भारतातला पहिला कायदेभंगाचा प्रयोग आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचे. कारण की त्यांनी जे काही दिलेले आदेश आहेत त्या आदेशांचा भंग केला होता. ब्रिटिशांचे कायदे होते, जर आदेशाचा भंग केला तर काय तर त्यांना अटक वगैरे व्हायची त्या ठिकाणी, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, त्यामुळे हा पहिला गांधीजींचा काय होता भारतातला कायदेभंगाचा प्रयोग जो आहे तो आपल्याला सांगता येतो. ठीक आहे, गांधींचा भारतातला पहिलाच हा जर आपण बघितलं कायदेभंगात जो काही प्रयोग आहे तो आपल्या ठिकाणी सांगता येतो.
त्यानंतर बघा, चंपारण्यातील शेतकऱ्यांना आपल्या जमिनीच्या 15% भागामध्ये जी काही नीळ हे पीक आहे ते त्या ठिकाणी काय करावं लागायचं, लागवड करावी लागायची. आता ह्या आधी सुद्धा जर आपण बघितलं तर 1859-60 मध्ये सुद्धा पश्चिम बंगालमध्ये जर आपण बघितलं तिथल्या शेतकऱ्यांनी काय केलं होतं, तर जे काही उठाव आहे तो केला होता. कारण की आधी जर आपण बघितलं बंगालवर त्यांनी नियंत्रण मिळवलं होतं आणि बंगालमधल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या एकूण भूभागापैकी 15% भागावर काय करायचं होतं, त्यांना निळीचं पीक जे आहे त्या ठिकाणी घ्यावं लागायचं. एक प्रकारे सक्ती जी आहे ती या ब्रिटिशांनी केलेली होती. कारण की भारतीय निळीला विदेशामध्ये काय होती, प्रचंड मागणी होती, लक्षात घ्या. कारण की आता विदेशामध्ये सुद्धा नीळ जी आहे त्या ठिकाणी बनायची, मात्र ती भारतातली जी काही नीळ होती त्याच्या भारतीय निळीचा जी काही दर्जा होता किंवा क्वालिटी होती त्याच्या जोडीला ती कुठेही नव्हती, लक्षात ठेवा. इंग्लंडमध्ये बनणारी नीळ, ठीक आहे, किंवा युरोपमध्ये बनणारी नीळ. त्यामुळे भारतीय निळीला विदेशामध्ये प्रचंड मागणी होती आणि त्यातून नफा जो आहे तो ब्रिटिशांना त्या ठिकाणी जास्त मिळणार होता. त्यामुळे त्यांनी काय केलं होतं, तर भारतामध्ये नीळ उत्पादन करण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांवर बंधनं जी आहेत ती टाकलेली होती. मग कालांतराने यामुळे काय झालं होतं, ज्यावेळेस 1870 वगैरे मध्ये जर आपण बघितलं तर प्रचंड दुष्काळ पडलेला होता आणि त्या दुष्काळामध्ये 1 कोटी लोक जे आहेत ते त्या ठिकाणी मृत्युमुखी पावले होते. कारण की यांचं जे काही धोरण होतं, नगदी पीक त्या ठिकाणी पिकवण्यासाठी सक्ती केली जायची. परिणामी अन्नधान्याचं उत्पादन जे आहे ते घटलेलं होतं आणि 1870च्या दुष्काळामध्ये अन्न टंचाई जी आहे ती सगळीकडे पसरलेली होती आणि लोकांना अन्न पाण्या वाचून त्या ठिकाणी मृत्यूला सामोरं जावं लागलेलं होतं. यस, तर पुढच्या नीळ आयोग वगैरे स्थापन केला होता, मात्र त्याने काही झालं नव्हतं. हळूहळू जे आहे त्यांनी बंगालमधून बिहारमध्ये जी काही एंट्री आहे ती आपल्याला केलेली पाहायला मिळते. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. बघा, हे निळीचं एक पीक आहे आणि अशा पद्धतीने निळीचे कारखाने जे आहे ते त्या ठिकाणी असायचे आणि इथं जे काही आहे ते निळीचं उत्पादन जे आहे ते केलं जायचं. एक किण्वन प्रक्रियेचा भाग आहे, लक्षात घ्या. आता इकडे जर तुम्हाला बघत दिसत असेल तर हे हौद आहेत बघा, ठीक आहे. हे काय आहेत, हौद आहेत. आणि या हौदामध्ये काय केलं जायचं, हे निळीचं पीक आणून याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये गरम पाणी असायचं, ते त्या गरम पाण्यामध्ये त्या ठिकाणी मध्ये बुडवून ठेवलं जायचं. मग इथं किण्वन प्रक्रिया वगैरे व्हायची. किण्वन प्रक्रिया झाल्यानंतर ते जे काही हे पानं आहेत झाडाचे ते त्या ठिकाणी काढून घेतले जायचे आणि एक हिरवं जे काही पाणी आहे ते तयार व्हायचं आणि पुढच्या हौदामध्ये ते सोडलं जायचं. तिथं त्याला ढवळलं जायचं, त्याला निळा कलर जो आहे त्या ठिकाणी प्राप्त व्हायचा. किण्वन प्रक्रिया वगैरे त्या ठिकाणी व्हायची. मग कालांतराने त्याला सुकवलं जायचं आणि सुकवल्यानंतर त्याची जी काही बुक्ती आहे किंवा जी पावडर आहे त्या ठिकाणी बनवली जायची आणि ते पुढे विदेशामध्ये दिलं जायचं. कारण की आता ते चित्र फोटो मी घेतला नाही, कारण की जर आपण बघितलं भारतीय रंगाने रंगवलेले जे काही कापड वगैरे असेल त्या काळामधलं ते उत्कृष्ट दर्जाचं असायचं आणि उच्च दर्जाचं असायचं. त्यामुळे याला प्रचंड मागणी होती. एक भारतातल्या एका कारखान्याचा फोटो आहे बघा हा, ठीक आहे. कशाचा, नीळ कारखान्याचा हा फोटो आपल्याला इथं पाहायला मिळतो. ओके, या पद्धतीमुळे आता ही जी काही याला 3 कटिया पद्धत म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, जे काही 15% भूभागावर ब्रिटिशांनी सक्ती केलेली होती नीळ पिकवण्याची त्याला 3 कटिया पद्धत म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. मग या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं होतं. 13 जून 1917 रोजी ब्रिटिश सरकारनं चंपारण्यातील अन्यायाबाबत एक चौकशी समिती त्या ठिकाणी नेमायला सुरुवात केली होती. कारण की गांधींनी तिकडे लक्ष घातलेलं होतं. शेवटी मळेवाल्यांशी तडजोड म्हणून त्यांना केवळ 25% रक्कम परत करावी अशी सूट जी आहे ती देण्यात आली होती. कारण की ज्यावेळेस निळीचं पीक त्या ठिकाणी पिकवायला सक्ती केली जायची त्याआधी त्यांना काय केले जायचे, आगाऊ रक्कम दिली जायची. मग त्याच्यातून मुक्त करायचं असेल तर 25% रक्कम जी आहे ती परत करावी अशी त्या ठिकाणी सूट देण्यात आली. पुढे 17 एप्रिल 1917 रोजी जर आपण बघितलं तर चंपारण्य सत्याग्रहाची शताब्दी जी आहे, बरोबर आहे, ठीक आहे, 1917 ते 2017 यामध्ये जर आपण बघितलं तर जे काही 100 वर्ष आहेत त्या घटनेला पूर्ण झाले होते आणि याची काही सत्याग्रहाची शताब्दी जी आहे ती साजरी करण्यात आलेली होती. यावेळी बिहार सरकारनं तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते देशातील 2972 स्वातंत्र्य सेनानीचा गौरव सुद्धा केला होता. मग आता प्रश्न आपल्याला कुठं विचारला जाईल की महात्मा गांधीजींसोबत या चंपारण्य लढ्यामध्ये कोणते कोणते त्या ठिकाणी सहकारी सोबत होते. तर बघा इकडे गांधीजींसोबत राजेंद्र प्रसाद होते, JB कृपलानी होते, ब्रिज किशोर आहेत, AN सिन्हा आहेत, मजहरुल हक आहेत, महादेव देसाई आहेत, नरहर पारिक आहेत इत्यादी नेत्यांसह महात्मा गांधी जे आहेत ते कुठं पोहोचलेले होते, चंपारण्य या ठिकाणी पोहोचलेले होते. ठीक आहे, हे सहकारी महत्वाचे असतात परीक्षा दृष्टिकोनातून. राजेंद्र प्रसाद, JB कृपलानी, ब्रिज किशोर, AN सिन्हा आहेत, मजहरुल हक आहेत आणि महादेव देसाई आणि नरहर पारिक. ठीक आहे, महादेव देसाई जे आहेत ते गांधीजींचे काय होते, सचिव होते, लक्षात घ्या. ठीक आहे,
पुढे महाराष्ट्रातून एक तुकडी जी आहे ती गांधीजींसोबत या चंपारण लढ्यामध्ये गेलेली होती. त्यामध्ये अवंतिकाबाई गोखले आहेत आणि आनंदी वंशपायन या दोन महिला ज्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, इथं आयोगाने प्रश्न विचारला होता की गांधीजींसोबत कोण होतं. अवंतिकाबाई गोखले होत्या आणि आनंदी वंशपायन या दोन महिला या ठिकाणी चंपारण लढ्यामध्ये गांधीजींसोबत होत्या. मग इथं ज्यावेळेस गांधीजींची भेट झालेली होती त्यावेळेस गांधीजींसोबत जो काही बराच काळ आहे त्या ठिकाणी अवंतिकाबाई गोखले होत्या आणि त्यांनी काय केलं होतं, गांधीजींचं मराठी भाषेतून जे काही चरित्र आहे ते लिहिलं होतं आणि त्याला नाव काय दिलं होतं, गांधीजींचे जीवन. हे जे काही चरित्र आहे ते कोणी लिहिलं होतं, अवंतिकाबाई गोखले लिहिलं आहे. आता कोणत्याही प्रादेशिक भाषेतून लिहिलं गेलेलं गांधीजींचं पहिलं चरित्र आहे, लक्षात घ्या. ते कोणी लिहिलंय, अवंतिकाबाई गोखले लिहिलंय. नाव काय आहे चरित्राचं, गांधीजींचं जीवन या नावानं ते चरित्र जे आहे ते प्रकाशित झालं होतं. आणि या गांधीजींचे जीवन या चरित्राला प्रस्तावना कोणाची होती, तर लोकमान्य टिळकांनी काय केली आहे, तर याला प्रस्तावना जी आहे ती दिली आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या गांधीजींचं जे काही पहिलं चरित्र लिहिलं गेलं ते अवंतिकाबाई गोखलेंनी लिहिलं, लक्षात घ्यायचं आहे. ओके, पुढे जाऊयात. त्यानंतर आहे बघा अहमदाबाद आंदोलन किंवा अहमदाबाद गिरणी कामगार जो काही लढा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. फेब्रुवारी 1918 मध्ये जर आपण बघितलं तर हे जे काही आंदोलन आहे ते सुरू झालेलं होतं. गिरणी कामगारांनी गिरणी मालकांच्या विरोधामध्ये संप जो आहे तो त्या ठिकाणी घडवून आणलेला होता. मग आता या गिरणी कामगारांनी गिरणी मालकांविरोधात संप का उभारला होता किंवा का घडून आणलेला होता, त्याच्या मागची दोन कारण लक्षात घ्यायची आहेत. पहिलं कारण होतं प्लेग बोनस बंद करण्यात आलेलं होतं आणि दुसरं कारण होतं की त्यांच्या वेतनामध्ये 50% वेतन वाढ त्यांना देण्यात यावी, पगारामध्ये वाढ करावा. कारण की तुटपुंजा पगारामध्ये यांना दिवस रात्र राबावं लागत होतं. त्यामुळे यांनी काय मागणी केली होती, एक तर तुम्ही आमचं प्लेग बोनस बंद केलेला आहे, मग आमची काय करा, पगार वाढ करा आणि प्लेग बोनस सुद्धा त्या ठिकाणी आमचं चालू करून द्या. ठीक आहे, ह्या दोन मागण्यामुळे कामगार जे आहेत ते काय झाले होते, तर संपावर गेलेले होते. लक्षात घ्या. ठीक आहे, कळालं नेमकं का हे आंदोलन झालं, कारण की यांचे प्लेग बोनस जे आहे ते बंद करण्यात आलं होतं आणि त्यांची मागणी काय होती की 50% वेतनवाढ त्या ठिकाणी देण्यात यावी. यामुळे ते गिरणी कामगार जे आहेत ते त्या ठिकाणी संपावर गेलेले होते. आता हे जे काही संप आहे तो बराच काल त्या ठिकाणी सुरू होता. मग अशा वेळी गिरणी मालकांना जे काही नुकसान आहे ते होत होतं. मग एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या ज्यांचं नाव आहे अनुसया साराबाई. या सामाजिक कार्यकर्त्यांनी काय केलं होतं, कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींची भेट घेतलेली होती. ठीक आहे, कारण की यांचे जे काही बंधू आहेत त्या बंधूचं नाव काय आहे, अंबालाल साराभाई. ठीक आहे, या आहेत अनुसया साराभाई आणि हे आहेत अंबालाल साराभाई. आणि अंबालाल साराभाई जर आपण बघितलं तर एक गिरणी मालक होते. ठीक आहे, मग आता यांनी काय केलं होतं, तर गांधीजींची भेट घेतली होती आणि गांधीजींना याकडे लक्ष घालण्याची विनंती केलेली होती. लक्षात घ्या. ठीक आहे, आता अंबालाल साराभाई जर आपण बघितलं अहमदाबाद मिल ओनर्स असोसिएशनचे ते अध्यक्ष सुद्धा होते आणि त्याचप्रमाणे या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. मग या दोघांनी मिळून गांधीजींची भेट घेतली आणि गांधीजींना या प्रश्नाकडे लक्ष घालण्यासाठी विनंती केली आणि त्यानुसार गांधीजी जे आहेत ते या अहमदाबाद या ठिकाणी आले, कामगारांचे प्रश्न समजून घेतले, गिरणी मालकांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यासाठी एक तडजोड करायची त्यांनी एक धोरण जे आहे ते ठरवलेलं होतं. मग आता बघा गांधींनी या विवादात समेट घडवून आणण्यासाठी 50% वेतनवाढ ऐवजी किती 35% वेतनवाढ तुम्ही द्या असं त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. मात्र हे जे काही गिरणी मालक आहेत ते याला मान्यता देत नव्हते. मग गांधींनी काय केलं होतं परिणामी, तर गिरणी कामगारांना उपोषणाला बसायला सांगितलं होतं आणि स्वतः सुद्धा गांधींनी तिथं काय केलं होतं, त्या गिरणी कामगारांसोबत ते सुद्धा उपोषणाला बसलेले होते. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की अहमदाबाद गिरणी कामगारांचा काही लढा आहे त्यावेळेस गांधींनी काय केलं होतं, पहिल्यांदाच इथं उपोषणाचा जो काही प्रयोग आहे तो केला होता. ठीक आहे, पहिल्यांदा ते भारतामध्ये या गिरणी कामगार लढ्याच्या वेळेस काय झालेले होते, उपोषणाला बसलेले होते. लक्षात ठेवायचं ते पहिलं त्यांचं उपोषण होतं. ठीक आहे, प्रत्यक्षात मात्र कामगारांना पुढच्या काळामध्ये जे काही वेतनवाढ आहे ती 27.50% इतकीच वेतनवाढ त्या ठिकाणी मिळाली होती. अनुसया साराभाई आणि महात्मा गांधी यांनी पुढच्या काळामध्ये अहमदाबाद मिल वर्कर असोसिएशन ही जी काही संघटना आहे ती त्या ठिकाणी स्थापन केली होती. त्यानंतर महत्वाचं जे काही तिसरं आंदोलन आहे ते खेडा आंदोलन आहे. लक्षात घ्या, खेडा आंदोलन जर आपण बघितलं तर मोहनलाल पंडिया आणि शंकरलाल पारिक यांनी खेड्यामध्ये आमंत्रित त्यांना त्या ठिकाणी केलेलं होतं. हे आंदोलन जे आहे ते श्रीमंत जे काही पाटीदार शेतकरी आहेत त्या श्रीमंत शेतकऱ्यांचं सुरुवातीच्या काळामधलं हे आंदोलन होतं. मात्र कालांतराने जे काही इतर शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा लढा आपल्याला पाहायला मिळतो. आता हे जे काही आंदोलन आहे त्याच्या मागची मुख्य कारणं जर आपण बघितली ती कारणं काय होती, पाऊस न पडल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडलेला होता आणि दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा ब्रिटिश काय करत होते, सारा वसूल करत होते. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, प्लेगची साथ होती, भरमसाठ कर वाढवण्यात आलेला होता, शेतमजुराच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ सुद्धा त्या ठिकाणी झालेली होती आणि या सगळ्या कारणामुळे इथल्या शेतकऱ्यांनी काय केलं होतं, तर हे आंदोलन जे आहे ते सुरू केलं होतं. ठीक आहे, दुष्काळ पडलेला होता, दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा काय झाली होती, कराच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली होती,
परिणामी शेतकऱ्यांना काय करावं लागलं होतं, आपल्या जमिनी विकाव्या लागल्या होत्या आणि स्वतःच्याच जमिनीमध्ये शेतमजूर म्हणून काम करण्याची वेळ आलेली होती आणि जमिनी विकल्यामुळे शेतमजुरांचं प्रमाण जे आहे ते प्रचंड वाढलेलं होतं. मग हे कुठतरी अन्याय होतो हे त्यांच्या लढण्यात आलं आणि त्यानुसार त्यांनी काय केलं होतं, गांधींना बोलवलेलं होतं. हे व्यक्ती महत्वाचे असतात बघा, की कोणी बोलवलं वगैरे, यावर आयोगाने आधी प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत. मग या आंदोलनामध्ये गांधीजींसोबत अजून कोण कोण महत्वाचे व्यक्ती होते, ठीक आहे, कोणाचं गांधींना सहकार्य लाभलं, यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील. बघा, वल्लभभाई पटेल आहेत, विठ्ठलभाई पटेल आहेत, इंदुलाल याज्ञिक आहेत. हे सहकारी जे आहेत ते महात्मा गांधींसोबत या खेडा सत्याग्रहाच्या वेळेस होते. यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारला की खेडा सत्याग्रहाच्या वेळेस गांधींना कोणाचं सहकार्य मिळालं किंवा कोण सोबत होतं. तर लक्षात ठेवायचे, सरदार वल्लभभाई पटेल, त्यांचे बंधू विठ्ठलभाई पटेल आणि इंदुलाल याज्ञिक, ही 3 नावं लक्षात ठेवायचे. आणि हा खेडा सत्याग्रहाचा फोटो आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, हा जो तुम्हाला इथे फोटो दिसतोय तो खेडा सत्याग्रहाच्या वेळेस काढलेला फोटो आहे. गांधी दिसत आहेत, इंदुलाल याज्ञिक दिसत आहेत, वल्लभभाई पटेल दिसत आहेत, विठ्ठलभाई पटेल दिसत आहेत. ठीक आहे, तर हा महत्वाच्या बाबी आहेत, ठीक, त्याची कारणं आहेत. आता काही बाबी महत्वाच्या आहेत ज्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे तो विचारला जातो. बऱ्याचदा काय तर कालानुक्रमाने लावायला विचारलं जातं बा, की कोणता सत्याग्रह आधी झाला किंवा कोणत्या आंदोलनामध्ये त्यांनी कशाचा पहिल्यांदा प्रयोग केला होता, याशी संबंधित सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतात. त्यासाठी लक्षात घ्या, चंपारण्य सत्याग्रह जर आपण बघितलं तर 1917 मध्ये झाला होता. गांधीजींचा भारतातील पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग होता. हा काय होता, गांधीजींचा भारतातला सविनय कायदेभंगाचा प्रयोग होता. कारण की तिथल्या जिल्हा प्रमुखाने त्यांना जिल्हा सोडून जाण्याचे आदेश दिले होते, मात्र ते आदेश त्यांनी पाळलेत का, तर नाही. त्यामुळे हा काय आहे, कायदेभंगाचा पहिला प्रयोग आहे. कुठे केला होता, बिहार मधल्या चंपारण या ठिकाणी केलेला होता, हे लक्षात घ्यायचंय. पुढे जाऊयात आपण. अहमदाबाद गिरणी लढा आहे. फेब्रुवारी 1918 मध्ये हा लढा उभारण्यात आलेला होता आणि या लढ्याच्या वेळेस गांधींनी काय केलं होतं, उपोषणाला ते बसले होते. त्यामुळे गांधीजींचा भारतातलं जे काही पहिलं उपोषण आहे ते कधी 1918 मध्ये कुठं, अहमदाबाद या ठिकाणी झालं होतं, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, 1 मिनिट वेट करा. ओके, चला पुढे जाऊयात आपण. खेडा सत्याग्रह आहे, 1918 मध्ये झालेला होता. गांधीजींचा भारतातील पहिला असहकाराचा प्रयोग आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, कारण की सारा भरायला त्यांनी काय केला होता, नकार दिला होता. सरकारसोबत असहकाराचं धोरण राबवलेलं होतं, म्हणून खेडा सत्याग्रह हा महात्मा गांधीजींचा भारतातला पहिला असहकाराचा प्रयोग आहे. अशा स्वरूपाचे प्रश्न जे आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील. चंपारण्य सत्याग्रह 1917, गांधीजींचा भारतातला पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग आहे. अहमदाबाद गिरणी कामगार लढा 1918, फेब्रुवारी 1918, गांधीजींचा भारतातील पहिलं उपोषण आहे. त्यानंतर खेडा सत्याग्रह आहे, गांधीजींचा भारतातला पहिला असहकाराचा प्रयोग आहे. ठीक आहे, तर हे पॉईंट अत्यंत महत्वाचे आहेत, लक्षात घ्यायचे. त्यानंतर हे सुद्धा बाबी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. बघा, आता गांधींचं जर आपण बघितलं, त्यांनी उपोषण केलं होतं, मग किती दिवस त्यांनी उपोषण केलेलं होतं किंवा किती दिवस त्यांनी तुरुंगवास जो आहे तो भोगलेला होता, अशा स्वरूपाचे प्रश्न सुद्धा भविष्यात विचारले जाऊ शकतात. त्यासाठी लक्षात घ्या, गांधीजींच्या एकूण जीवनात एकूण जर आपण बघितलं तर 2338 दिवस त्यांनी काय केलं होतं, तुरुंगवास जो आहे त्या ठिकाणी भोगलेला होता. ठीक आहे, किती दिवस तुरुंगात राहिले होते, 2338 दिवस त्यांनी तुरुंगवास जो आहे तो भोगलेला होता. तसेच गांधीजींनी आपल्या जीवनामध्ये 17 वेगवेगळ्या प्रसंगी काय केलं होतं, उपोषण केलेलं होतं. त्यांच्या एकूण जीवनामध्ये 17 वेगवेगळ्या बाबींसाठी किंवा प्रसंगासाठी त्यांना उपोषण जे आहे ते करावं लागलेलं होतं. आणि उपोषणाचा एकूण कालावधी जर आपण बघितला तर 138 दिवस किंवा महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर 4 महिने 18 दिवस गांधींनी काय केलं होतं, तर एकूण त्यांच्या उपोषणाचा कालावधी जो आहे तो आपल्या ठिकाणी सांगता येतो. ठीक आहे, 138 दिवस किंवा 4 महिने 18 दिवस गांधींनी काय केलं होतं, तर त्यांच्या जीवन काळामध्ये उपोषण जे आहे ते केलेलं होतं. ठीक आहे, तर या बाबी महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या. कंटिन्यू 21 दिवस ते जे आहेत ते 1942च्या चळवळी दरम्यान त्यांना ज्यावेळेस पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये त्या ठिकाणी उपोषण त्यांना तिथं अटक करून ठेवलेलं होतं, त्यावेळेस त्यांना काय करण्यात आलं होतं, तर त्यावेळेस त्यांनी 21 दिवस जे आहेत ते उपोषणाला बसलेले होते, लक्षात घ्या. मग यावेळेस त्यांनी काय केलं होतं, फक्त लिंबू पाणी आणि संत्र्याचं जे काही पाणी आहे
तेच त्या ठिकाणी त्यांनी पिलेलं आपल्याला सांगता येतं. म्हणजे जे काही देशासाठी जे काही बलिदान आहे ते आपल्याला ठिकाणी सांगता येते किंवा योगदान जे आहे ते या ठिकाणी सांगता येते. यानंतर त्यांचे संबंध जर आपण बघितलं, रौलेट कायदा आहे, जालियनवाला बाग हत्याकांड आहे, खिलाफत चळवळ आहे, या चळवळीशी सुद्धा त्यांचा जो काही संबंध आहे तो या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. ते आपण बघूयात. बघा, रौलेट सत्याग्रह जर आपण बघितला, पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली होती आणि पहिल्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये भारतातील जे काही क्रांतिकारी चळवळी आहेत त्या वाढलेल्या होत्या आणि या क्रांतिकारी चळवळीला आळा घालण्यासाठी ब्रिटिशांनी काय केलं होतं तर हा रौलेट ऍक्ट जो आहे तो त्या ठिकाणी पारित केला होता. बघा, न्यायमूर्ती सिडनी रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली रौलेट ऍक्ट त्या ठिकाणी संमत करण्यात आला होता. हे अध्यक्ष होते म्हणून या कायद्याला काय नाव देण्यात आलं होतं किंवा काय नाव पडलं होतं, रौलेट ऍक्ट पडलेलं होतं. ठीक आहे. महात्मा गांधी या कायद्याला काळा कायदा म्हणाले होते आणि जिन्नांनी या कायद्याचं वर्णन जे आहे ते राक्षसी कारवाई असं केलं होतं. का असं करण्यात आलेलं होतं, का काळा कायदा म्हणण्यात आला होता, का राक्षसी कायदा म्हणण्यात आला होता, कारण की या रौलेट ऍक्टनं ब्रिटिश पोलिसांना कोणालाही विना परवाना अटक करता येणार होतं. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, कोणाच्याही घराची झडती जी आहे ती विना परवाना घेता येत होती आणि अटक केल्यानंतर तुम्हाला वकील सुद्धा त्या ठिकाणी लावता येत नव्हता, स्वतःचं मत सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त करता येणार नव्हतं. त्यामुळे याला गांधी काय म्हणाले होते तर काळा कायदा म्हणाले होते, जिना काय म्हणाले होते, राक्षसी कायदा जे आहे त्या ठिकाणी म्हणाले होते. ठीक आहे. तर हे बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. पुढे या कायद्याच्या विरोधात गांधींनी काय केलं होतं, मुंबईमध्ये रौलेट सत्याग्रहाला त्या ठिकाणी सुरुवात केलेली होती. 30 मार्च 1919 रोजी मुंबई प्रांतात सत्याग्रह सभा जी आहे ती गांधींनी त्या ठिकाणी आयोजित केली होती आणि या सत्याग्रह सभेचे गांधी स्वतः काय होते तर अध्यक्ष होते आणि उपाध्यक्ष जे आहेत ते बेंजामिन हर्निमन आपल्याला याचे उपाध्यक्ष जे आहे ते सांगता येतात. ठीक आहे. भारतातील एक पहिलं राष्ट्रव्यापी जन आंदोलन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी हे रौलेट सत्याग्रह जो आहे तो सांगता येतो. मग गांधींनी काय केलं होतं तर एक तारीख दिली होती की या तारखेला भारत बंद राहील किंवा भारत बंदचं आव्हान जे आहे ते त्यांनी केलं होतं. कधी 30 मार्च 1919. बघा, भारतीय इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच घडलंय की संपूर्ण भारत बंदचे जे काही आव्हान आहे ते या ठिकाणी कधी करण्यात आलं होतं, 30 मार्च 1919ला गांधींनी काय केलं होतं, भारत बंदचं आव्हान केलं होतं. आता आपण बघतो की भारत बंद असेल, महाराष्ट्र बंद आपल्याला पाहायला मिळतो, मात्र पहिल्यांदा कधी भारत बंद झाला होता तर 30 मार्च 1919ला गांधींनी हे आव्हान जे आहे ते केलं आपल्याला सांगतात. पुढे बघा, एप्रिल 1919 रोजी मग डॉक्टर सत्यपाल असतील किंवा डॉक्टर सैफुद्दीन किचलू असतील यांना काय करण्यात आलं होतं, या रौलेट कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. मग हा दिवस जो आहे तो संपूर्ण देशामध्ये किंवा पंजाबमध्ये जर आपण बघितलं अपमान किंवा याचना दिन म्हणून त्या ठिकाणी पाळण्यात आलेला होता. 13 एप्रिल 1919 रोजी लोकांच्या या सत्यपाल असतील किंवा डॉक्टर सैफुद्दीन किचलू असतील यांच्या अटकेच्या निषेधामध्ये एक अमृतसरमधल्या जालियनवाला बागेमध्ये काय करण्यात आलं होतं, एक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. आता रौलेट कायद्याला जर विरोध आपण बघितला तर सर्वाधिक विरोध कुठं होता तर पंजाबमध्ये होता, लक्षात घ्यायचं. ठीक आहे. सर्वाधिक जो काही विरोध आहे तो पंजाबमध्ये होता आणि त्यामुळं इथं जर आपण बघितलं तर जे काही ओडवायर हा तिथला जो काही प्रमुख होता, तिथला पोलीस प्रमुख होता, त्यानं काय केलं होतं तर जनरल डायरची नियुक्ती जी आहे ती अमृतसर शहरामध्ये केली होती आणि त्यानुसार या जनरल डायरनं काय केलं होतं, जमावबंदी जे काही आदेश आहेत ते इथं लागू केले होते. मग हे असं असताना सुद्धा, जमावबंदी असताना सुद्धा या जालियनवाला बागेमध्ये हे जे काही लोक आहेत ते जमून त्यांनी निषेध सभा घेतली होती. त्यामुळं जनरल डायरनं काय केलं होतं तर बेछूट गोळीबार केला होता आणि त्यामध्ये सरकारी आकड्यानुसार 379 लोकांचा मृत्यू जो आहे तो झालेला होता आणि 1100 लोक जे आहेत ते त्या ठिकाणी जखमी झालेले होते. ठीक आहे. तर ह्या बाबी यातल्या महत्त्वाच्या तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. ही चुकीची आकडेवारी आहे, लक्षात घ्या, कारण की सरकारनं जे काही आहे आकडे लपवलेले होते, लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. तर पुढे जाऊयात आपण. बघा, आता या घटनेची चौकशी करण्याचा दबाव जो आहे तो सतत वाढत चाललेला होता आणि त्यानुसार ब्रिटिशांनी हंटर कमिशनची त्या ठिकाणी नियुक्ती केलेली होती. ब्रिटिश भारत सरकारनं लॉर्ड विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली 1919 मध्ये हे हंटर कमिशन नेमलेलं होतं. समितीचं मूळ नाव जर आपण बघितलं डिसऑर्डर इन्क्वायरी कमिटी होतं. या विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली याची स्थापना करण्यात आली होती म्हणून याला हंटर कमिशन म्हणून ओळखलं जातं. ज्यामध्ये 7 सदस्य होते, त्या 7 पैकी 3 भारतीय होते. 3 भारतीय कोण होते, चिमनलाल सेटलवाड आहेत, पंडित जगत नारायण आहेत आणि सरदार सुलतान अहमद आहेत. यावर प्रश्न जो आहे तो आयोगाने याआधी विचारलेला आहे की या हंटर कमिशन मध्ये 3 भारतीय सदस्य कोण होते ते. ठीक आहे.
पुढे जाऊयात आपण. बघा, हंटर कमिशन समोर जनरल डायरनं जे आहे ते उद्दामपणे उत्तर दिली होती. काय उत्तर दिलं होतं त्याने, की माझ्या या सैन्यांकडचं जे काही किंवा पोलिसांकडे जे काही दारुगोळा आहे तो संपलेला होता. जर तो संपला नसता तर मी अजून काय केलं असतं, तर गोळ्या ज्या आहेत त्या चालूच ठेवल्या होत्या. अशी उद्दामपणे उत्तर द्यायला सुरुवात केली होती. पुढे 8 मार्च 1920 रोजी या हंटर कमिशनने आपला अंतिम अहवाल दिला. त्यामध्ये मायकल ओडवायरला दोषमुक्त करण्यात आलं होतं. ज्यांनी आदेश दिले होते त्याला दोषमुक्त करण्यात आलं. तर जनरल डायरची कृती अयोग्य व असमर्थनीय असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. मग आता इंग्लंडमध्ये जे काही हाऊस ऑफ लॉर्ड्स आहे, लॉर्ड्सनं काय केलं होतं, तर डायरनं जे काही काम केलं किंवा जे काही कृती केले त्याचं समर्थन जे आहे ते इंग्लंडच्या या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. आणि मग ब्रिटिश जनतेनं काय केलं होतं, तर जनरल डायरला सपोर्ट म्हणून त्याला 30,000 पाऊंड दिले होते आणि त्याची संभावना ब्रिटिश साम्राज्याचा त्राता. म्हणजे यांना म्हणायचं काय होतं, की या डायरनं जे काही केलं ते आपल्या ब्रिटिश साम्राज्यासाठी केलेलं आहे, ब्रिटिश साम्राज्य वाढवण्यासाठी केलेलं आहे, हे त्यांना या ठिकाणी सांगायचं होतं. लक्षात घ्या किती यांची विचारसरणी होती, लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग काँग्रेसच्या वतीनं या घटनेची चौकशी करण्यासाठी अब्बास तय्यबजी यांच्या अध्यक्षतेखाली एक खाजगी समिती जी आहे ती गठीत करण्यात आली होती. लक्षात घ्या. मात्र खरे जे काही आकडे आहेत ते कधीही ब्रिटिशांनी समोर येऊ दिले नाही, कारण की मृत्यूची जी काही आकडेवारी आहे ती खूप जास्त होती. लक्षात घ्या. पुढे बघा, जालियनवाला बाग हत्याकांडास जबाबदार असणाऱ्या पंजाबचा जो काही लेफ्टनंट गव्हर्नर होता जनरल ओडवायर, याची काही हत्या आहे ती 1940 मध्ये लंडनमध्ये जाऊन कोणी केली होती, उद्धम सिंग यांनी केली होती. ठीक आहे. लक्षात घ्यायचं आहे, उद्धम सिंग जे आहे ते त्या ठिकाणी या जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये त्यांचे सुद्धा जवळचे सहकारी जे आहेत ते सहभागी झाले होते आणि त्या गोळीबारामध्ये त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांनी काय केलं होतं, याचा बदला घ्यायचं त्या ठिकाणी ठरवलं होतं. आणि त्यानुसार 1940 मध्ये लंडनमध्ये जाऊन या जनरल ओडवायरला काय केलं होतं, तर तिथं लेफ्टनंट ओडवायरला जो होता गव्हर्नर जनरल ओडवायर त्याला त्या ठिकाणी जाऊन ठार केलं होतं. लक्षात घ्या. कधी, 1940 मध्ये. मग उद्धम सिंग यांनी हत्येच्या वेळी आपलं नाव जे आहे ते काय ठेवलं होतं, राम मोहम्मद सिंह आझाद हे नाव धारण करून त्यांनी काय केलं होतं, तर या ओडवायरची हत्या जी आहे ती इंग्लंडमध्ये जाऊन केली होती. ते जे काही बंदूक आहे ते कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला ओडवायर येणार होता आणि ते त्यांना माहिती होतं आणि त्यानुसार त्यांनी एका पुस्तकामध्ये ते जे काही पिस्तूल आहे ते लपवून नेलेलं होतं. त्या पिस्तुलाच्या आकाराचं जे काही ते पुस्तक आहे ते फाडलेलं होतं आणि त्या साच्यामध्ये त्यांनी बसवलं होतं आणि तसं पद्धतीने ते त्या कार्यक्रमामध्ये पोहोचले आणि त्या ओडवायर त्यांनी गोळ्या झाल्या. तिथंच त्याचा काय झाला होता, मृत्यू झाला होता. आणि पुढच्या काळामध्ये उद्धम सिंग यांना पकडून ब्रिटिशांनी काय केलं होतं, फाशीची शिक्षा जी आहे ती दिली होती. लक्षात घ्यायचं. ठीक आहे. तर या बाबी यातल्या महत्त्वाच्या आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना आपण परत एकदा बघूयात की ज्यांना आपल्या या बॅचेसबद्दल माहिती नाही, कंबाईन लक्ष्य बॅच आहे 2024 साठीची, फी आहे 2,999. मात्र सध्या डिस्काउंट सुरू आहे त्यामुळे 1,499 मध्ये तुम्हाला ही बॅच जी आहे ती त्या ठिकाणी मिळून जाईल. त्याचमध्ये यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, लाईव्ह लेक्चर्स असतील, रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, टेस्ट सिरीज असतील किंवा त्याचप्रमाणे नोट्स सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार. म्हणजे सगळं जे आहे एकाच बॅचमध्ये भेटणार आहे. आणि जर आपण बघितलं तर एकदम प्रॉपर तुम्हाला शिकवलं जाणार आहे. चांगल्या बाबीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने समजून येईल किंवा प्रत्येक जी बाब आहे ती व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितली जाणार आहे आणि त्यावरच्या प्रश्नांची प्रॅक्टिस सुद्धा तुमची या ठिकाणी करून घेतली जाणार आहे. अतिसंभाव्य प्रश्नांच्या माध्यमातून प्रॅक्टिस असेल, PYQच्या माध्यमातून प्रॅक्टिस असेल. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आपल्याकडे एक सेपरेट टेस्ट सिरीज सुद्धा या बॅचमध्ये आहे. कारण की इकडे एक आपण हेच ठरवलेलं आहे किंवा आपल्याला अभ्यास मित्राचा एक दृष्टिकोन असतो की जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेतली जाणार आहे. कारण की आपला पॅटर्न जो आहे तो MCQ पॅटर्न आहे. लक्षात घ्या. तुम्ही 10वी-12वी पर्यंत जर आपण बघितलं तर सतत आपण काय करायचो, प्रश्न जे आहेत त्या ठिकाणी पाठ करत असायचो. प्रश्नाचा जो काही सराव आहे तो त्या ठिकाणी आपण करायचो. घटक चाचण्या आपल्या वारंवार त्या ठिकाणी व्हायच्या. त्याचप्रमाणे सराव पेपर त्या ठिकाणी व्हायचे. मग मुळातच काय उद्देश असतो, तर जे काही पॅटर्न असतो परीक्षेचा त्या पॅटर्ननुसार आपण ते प्रश्न जे आहेत किंवा प्रश्नपत्रिका जे आहे ते सोडवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव सुद्धा तुमच्या या ठिकाणी करून घेतला जाणार आहे. आणि या टेस्ट सिरीजचं एकदम क्वालिटी स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बॅचमध्ये मिळून जाणार आहे. एकदम परिपूर्ण बॅच आहे मित्रांनो. लक्षात घ्या. नेहमी आपल्या या बॅचमधून 65+ जे काही प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी दररोज आपल्या बॅचमधून त्या ठिकाणी विचारले दरवर्षी त्या ठिकाणी बॅचमधून आपल्या येतात. आणि हे जे आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही बघाल तर आपण व्यवस्थित प्रूफनुसार त्या ठिकाणी दाखवलेलं आहे की हे प्रश्न आपल्या नेमका कुठून आलेला आहे. ठीक आहे. जे काही आपण बॅचेसमध्ये शिकवतो त्या बॅचेसमधून प्रश्न कशा पद्धतीने आले ते आपण दाखवलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता आणि त्यानुसार ही बॅच जी आहे ते जॉईन करू शकता. त्यासाठी अभ्यास मित्र नावाचं आपले ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करा. त्यावर तुम्हाला बॅच भेटेल. अधिक इन्फॉर्मेशन जर हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिला आहे आणि त्यावर सुद्धा तुम्हाला कॉल करून अधिक इन्फॉर्मेशन जी आहे ती घेता येऊ शकते. ठीक आहे.
तर थांबूयात आपण. लेक्चर कसं वाटलं काय नाही नक्कीच कमेंटमध्ये कळवत चला. त्यामुळे आम्हाला अधिक डेडिकेशनने तुमच्यापर्यंत व्हिडिओ जे आहेत ते घेऊन येतात. त्यासाठी कमेंट नक्की करत चला, लेक्चरला लाईक नक्की करत चला. तर थांबूयात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.